चर्चा होत असताना मी सर्वप्रथम विधिमंडळातील आमच्या सर्व सहकाऱ्यांचं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने आणि महाराष्ट्रामधील तमाम जनतेच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो की फक्त एक कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आहेत ते सोडून अन्य सगळ्यांनी त्यांना ह्या विधेयकाला पाठिंबा दिला आणि म्हणजे 288 पैकी 287 आमदारांनी याला पाठिंबा दिलेला आहे। विरोधी पक्षामधील देखील सर्व आमदारांनी या विधेयकाला पाठिंबा दिला। मी त्यांचे देखील मनापासून आभार मानतो। माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, माननीय उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांचं, उपमुख्यमंत्री महोदय अजितदादांचं तिघांचंही मनापासून अभिनंदन करतो। आज नक्षलवाद एक वेगळं रूप घेऊन महाराष्ट्रामध्ये पसरताना आपण पाहतोय आणि त्याला रोखणं अतिशय आवश्यक होतं आणि त्याला रोखण्यासाठी आपल्याकडे कुठलेही हत्यार नव्हतं आणि आज ह्या कायद्याच्या मार्फत जेव्हा हा कायदा विधिमंडळामध्ये पारित होईल त्यावेळेस हा कायदा ज्यावेळेस अंमलामध्ये येईल त्यावेळेस ह्या सगळ्या संघटना, ज्या संघटना भारतीय संविधानाला मानत नाहीत, भारतीय संविधानाकरता धोकादायक आहेत, यांना रोखणं शक्य होईल आणि म्हणून रोखण्याची प्रक्रिया देखील ही पूर्णपणे संविधानिक आहे। तिथे कोणावरती आपण कोणाच्याही संविधानिक अधिकारावरती गदा न येता हा कायदा आपण तयार केलेला आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सर्व आमदार महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती होती, त्या समितीने ज्या सूचना केल्या होत्या त्या सूचनेनुसार देखील अतिशय चांगला कायदा तयार झालेला आहे, त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो। प्रश्नांवरती हा कायदा जो आहे तो मार्ग ठरू शकतो नाही, थोडंसं काही विरोधी आमदारांमधील काही आमदारांनी, विरोधी पक्षामधील काही आमदारांनी हा प्रश्न इथे उपस्थित केला की या कायद्याचा दुरुपयोग करून मोर्चे काढतील त्यांच्यावरती पण कारवाई होईल, सरकारी विरोधी कोण बोलेल त्याच्यावरती देखील कारवाई होईल, असं अजिबात नाही। ज्या संघटनेचा माओवादी संघटनांशी संबंध आहे अशांना हा कायदा लागू असणार आहे आणि म्हणून कोणीतरी तिथे मोर्चा काढला म्हणून डायरेक्ट त्याच्यावरती सरकार कारवाई करेल अशी कुठलीही मुभा या कायद्यामध्ये नाही। फक्त आणि फक्त माओवादी विचार घेऊन ज्या संघटना काम करत आहेत त्यांच्यावरती ही कारवाई होणार आहे। प्रामुख्याने विरोधक असं म्हणतायत की अर्बन नक्षलवादला धरून संघटनांना, शहरातली काही ज्या संघटना आहेत किंवा राजकीय संघटना आहेत यांना टार्गेट केलं जाऊ शकतं सरकार। राजकीय संघटनाचा ह्याच्यामध्ये कुठेही संबंधच नाहीये। मी पुन्हा एकदा म्हणतो की माओवादावरती, त्यांच्या कार्यप्रणालीवरती, त्यांच्या संविधानावरती विश्वास ठेवणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्यावरती ही कारवाई होणार आहे। ही कारवाई कोणा एका व्यक्तीवरती किंवा कुठल्या राजकीय संघटनेवरती होणार नाहीये, म्हणून कोणीही याच्यामध्ये घाबरून द्यायचं किंवा भीती बाळगायचं कारण नाही। 100% हा कायदा हा फक्त आणि फक्त शहरी नक्षलवाद संपवण्याकरताच आपण अंमलात आणणार आहोत। विद्रोही साहित्यिक आणि कलाकार यांना या कायद्यामुळे अडचण येऊ शकते। विद्रोही साहित्यिक आणि कलाकार नाही, बघा, शेवटी शहरी नक्षलवाद पसरवण्याचे ज्या काही कार्यपद्धती आहेत त्या हायलाइटेड आहेत, त्या आपल्या समोर आहेत आणि म्हणून काही आपण असं पाहिलेलं आहे की कला मंचाच्या द्वारे असा एक विचार पसरवायचा जो भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये आहे। भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये कलेच्या माध्यमातून तिथे एक वेगळा विचार समोर आणायचा आणि नक्षलवाद जो आहे तो वैचारिक नक्षलवाद हा पसरवायचा, अशी जी कार्यपद्धती आहे, असे जे कलामंच आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार ना। आणि म्हणून जे काही कलाकार आहेत किंवा जे जेन्युइनली तिथे काम करतात त्यांना घाबरून द्यायचं कुठलंही कारण नाही। सरकार विरोधी बोलणं म्हणजे त्याच्यावरती कारवाई होणार असं नाहीये। ज्यांचा संबंध ह्या माओवादी संघटनांशी आहे, ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्याशी आहे, अशांवरती फक्त अशांवरतीच कारवाई होईल। देखिए, आज महाराष्ट्र में जंगल का नक्सलवाद अभी खत्म होने आया है, लेकिन जंगल का नक्सलवाद जब भी खत्म होने आया है उसकी दूसरी बाजू जो है उनकी एक अलग मोडस ऑपरेटिंग ऐसी भी है कि बिना वायलेंस किए हुए ऐसा एक विचार महाराष्ट्र की जनता में स्प्रेड करना, ऐसा एक विचार महाराष्ट्र भारतीय संविधान के विरोध का जो विचार है उसको जटिल करना। कुछ माननीय मुख्यमंत्री महोदय जी ने अभी हाउस में देखिए उसका मेंशन किया है
कि ऐसे कुछ संगठनाएं हैं जो सीपीआई की फ्रंटल ऑर्गेनाइजेशन के तौर पर काम कर रही है। इनका काम क्या है? भारतीय संविधान को धोखा पहुंचाना। भारतीय संविधान को ये मानते नहीं है। ये खुद का उन्होंने एक संविधान बनाया है जिसमें क्लियरली मेंशन किया गया है कि ऐसी कोई ऑर्गेनाइजेशन के माध्यम से शहरी जो भाग है वहाँ पे कुछ ऐसी कार्रवाई की जाए जिससे भारतीय संविधान खत्म हो और अपना संविधान ऊपर आए। तो ऐसी संगठना के ऊपर कार्रवाई करने के लिए आज का ये कायदा बहुत इम्पोर्टेंट था और विधानसभा में आज ये पारित हुआ है। कुछ दिनों में ये विधान परिषद में पारित होगा। मतलब जब ये कायदे का जब ये इम्प्लीमेंटेशन होगा तभी किसी भी ऐसे व्यक्तियों के ऊपर कार्रवाई नहीं होगी जो सरकार के विरुद्ध सरकार के अगेंस्ट बोल दिया कार्रवाई होगी, ऐसा नहीं होने वाला। ये कार्रवाई जो होगी ये बिल्कुल जो माओवादी संगठन से कनेक्शन जिनका है उनके ऊपर ही कार्रवाई होगी। विपक्ष के मन में बिल्कुल एक संशय है। विपक्ष ये कह रही है कि बिल बहुमत से पास हुआ है, एक मत से नहीं। विपक्ष के मन में जो शंका है उसको कैसे दूर करें? नहीं, बहुमत से इसलिए पास हुआ है कि 288 एमएलएज में से एक एमएलए जो मेरे ख्याल से कम्युनिस्ट पार्टी से बिलोंग करते हैं उन्होंने सिर्फ इसको अपोज किया है। बाकी 287 एमएलएज ने इसको सपोर्ट किया है, ऐसा उन्होंने खुद ने मेंशन वहाँ पे किया है। और जब भी अगर वो एक भी अपोज नहीं होता था तो शायद ये एक मत से होता था। बहुमत से हुआ है, लेकिन सभी का मैं अभिनंदन भी करूंगा कि सभी एमएलएज ने इस बिल को सपोर्ट किया। जो भी इस कमेटी में थे उस कमेटी मेंबर्स में अपोजिशन पार्टी के लीडर्स भी थे, उन्होंने भी काफ़ी अच्छे सजेशंस दिए हैं। तो मेरे ख्याल से एक अच्छा माहौल में आज ये विधानसभा में ये विधेयक पारित हुआ है। तो मैं इसी माध्यम से मैं उसका अभिनंदन करूंगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।